गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण श्री हरी विजय कथासार यामधील 3 संतांचे चरित्र बघितले. जयदेव महाराज, तुळशीदास, मैपतीभाऊ आणि आज आपण नामदेव महाराजांचं संक्षिप्त चरित्र बघणार आहोत. सर्वांनाच माहिती आहे नामदेव महाराज चौयुगाचा अवतार नामदेव महाराजांचा होता. नामदेव महाराज पहिल्या युगामध्ये प्रल्हाद होते, नंतर दुसऱ्या युगामध्ये अंगद होते, तिसऱ्या युगामध्ये उद्धव होते आणि चौथ्या युगामध्ये ते नामदेव महाराज झाले. तर अशा प्रकारे नामदेव महाराजांच्या 4 युगामध्ये नामदेव महाराज हे भगवंताबरोबर होते, भगवंताचे सखे होते. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नामाचा झाला तुका आणि ज्ञानाचा झाला एका, अशी एक परंपरा मानली जाते. परत या नामदेव महाराजांचं कार्य पूर्ण करायचं काम तुकाराम महाराजांनी केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांचंच कार्य हे एकनाथ महाराजांनी केलं, अशी आपली वारकरी परंपरा सांगते. तर ह्या संत नामदेव महाराजांची चरित्र आहे हे खूप विस्मयकारक आणि खूप सुंदर आहेत. सर्व महाराष्ट्राला जवळपास हे ज्ञात आहेत. परंतु या अधिक मासाच्या निमित्त आपण हरिविजय कथासारमध्ये जे महान महात्म्यांचे ज्यांचे चरित्र घेतलेले ते आपण थोडक्यात पाहत आहोत. तर नामदेव महाराजांचा अवतार घेण्यापूर्वी भगवान श्री विष्णूने उद्धवाला आणि शुकमुनी या दोघांना बोलवले आणि दोघांना सांगितलं तर तुम्हाला आता या भूतलावर अवतार घ्यायचा आहे आणि भूतलावर खूपच अधर्म झालेला आहे. अधर्माची शीग वाढलेली आहे आणि आपल्याला धर्माची स्थापना करायची आहे. आणि या लोकांचं जे सर्वसामान्य जे माणसांच्या मनामध्ये जो कलह आहे तो निघून जाऊन त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारे कार्य करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही स्वतः या भूतलावर अवतार घ्या. तर हे उद्धव आणि शुकमुनी म्हटलेत, महाराज आम्ही अवतार घेतो परंतु आम्ही अयोनी संभव म्हणजे आम्ही स्त्रीच्या गर्भातून येणार नाहीत, अशी आमची व्यवस्था करा. तर भगवान विष्णूने ते मान्य केलं. तर मग उद्धव हे शिंपल्यामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये सोडण्याचा भगवान विष्णूनं संकल्प केला. आणि मग उद्धव हे नामदेव महाराज झाले आणि शुकमुनी हे कबीर महाराज झाले. कबीरा महाराजांची ही कथा स्वतंत्र आहेच, पण आता आपण नामदेव महाराजांचं संक्षिप्त चरित्र पाहणार आहोत. तर त्याच काळामध्ये पंढरपूरमध्ये दामा शेट्टी आणि गोनाई असे नावाचे वृद्ध दाम्पत्य राहत होते. आणि ह्या दाम्पत्यांना वृद्ध काळापर्यंत संतती झालेली नसते. आणि मग भगवान विष्णूने आता हा संकल्प केलेला असतो का नामदेव महाराजांचा अवतार होणार आहेत आणि त्याला योनी संभव देणार आहेत. त्याच काळामध्ये हे दामाजी पंत आणि गोनाई हे वृद्ध काळात असताना त्यांना संतती झाली नाहीत. तेव्हा गोनाई एकदा दामाजी शेट्टीला म्हटले का तुम्ही पांडुरंगाचे एवढे निश्चिम भक्त आहे, एकदा तरी तुम्ही देवाला जाऊन मागा का आपल्याला मुलबाळ संतती हवंय. आणि ती संतती कशासाठी पाहिजे तर भगवंताची सेवा करण्यासाठी पाहिजे असं दामाजीनं सांगितलं. पण दामाजी म्हणले आता आपण वृद्ध झालो आहोत, आता ह्या वृद्ध परिस्थितीमध्ये आपल्याला संतती कशी होणार. तर गोनाईनं समजून सांगितलं का अहो दामाजी पंत, ह्या भगवंताला काय करणं शक्य नाहीत. ज्यांनी समुद्रावर शिळा तारल्यात, पाषाण तारलेत, ते आपल्याला मूळबाळ देऊ शकणार नाही का, तुम्ही मागून तर बघा. असं म्हटल्यानंतर दामाजी पंतांनी त्यांची प्रार्थना विनंती ऐकली आणि ते महाद्वारापाशी गेलेत. आणि महाद्वारापाशी गेल्यानंतर दामाजी पंतांनी भगवंताला प्रार्थना केली का माझ्या पत्नीची इच्छा आहे, आम्हाला मुलबाळ हवं आहे, तर तुम्ही तेवढी ती इच्छा पूर्ण करा. दामाजी पंत हे भगवंताचे खूप निश्चिम भक्त होते आणि देवालाही तिची इच्छा होती का दामाजी पंत हे कधी आपल्याला विनंती करतात आणि त्यांचं मी विनंती कधी मान्य करेल, त्यांची इच्छा कधी मी पूर्ण करेन, अशी ईश्वराची इच्छा होती. आणि असं म्हटल्यानंतर दामाजी पंत झोपले. त्यांनी विनंती केली आणि त्या रात्री झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं
का सकाळी भीमा नदीमध्ये एक शिंपला वाहत येईल आणि त्या शिंपल्यामध्ये एक तेजपुंज बालक असेल, तुम्ही त्यांना घरी घेऊन या. असं स्वप्न पहाटे स्वप्न पडल्यानं उठल्यानंतर त्यांनी गोनाईला सांगितलं का मला असं एक स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये शिंपल्यात एक बालक येणार आहे आणि भगवंतानं सांगितलं की ते बालक वैष्णव आहे आणि ते खूप महान वैष्णव भक्त आहे आणि ते खूप या भागवत धर्माचा ते अवतार भागवत धर्माचा ते प्रसार करणार आहेत, तर तो एक विष्णूचाच अवतार आहे. अशा प्रकारे स्वप्न सांगितलं. तेव्हा गोनाई आणि दामाजी पंत सकाळी सकाळी भीमा नदीवर गेले. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी नदीचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यात त्यांना एक शिंपला, मोठा शिंपला वाहत येत होता, तो बघितला आणि तो शिंपला बघितल्यानंतर तो शिंपला त्यांनी घेतला आणि तो बघितला उघडून, तर त्यामध्ये खरोखरच एक नवजात तेजपुंज असं बालक होतं आणि ते बालकाला घेतल्यानंतर गोनाईला पाना फुटला आणि ते बालक घेऊन ते दामाजी शेट्टी घरी आले. त्यांना खूप आनंद झाला का खरोखरच आपल्याला भगवंताने आपल्यावाली इच्छा पूर्ण केली. असे म्हणून त्याला गोनाईने मांडीवर ठेवले. तेव्हा पुत्र वात्सल्याने वृद्ध असूनही त्यांना पाना फुटला. या चमत्काराने ते उभा येता भारून गेले. म्हणजे गोनाईला त्यावेळेस पुत्र वात्सल्याने त्यांना पाना फुटला वृद्ध काळात यावी आणि त्या मुलाचं नामदेव असं नामकरण केलं गेलं. नामदेव लहानचे मोठे होऊ लागलेत. त्यांच्या बाललीला हा सर्व महाराष्ट्राला श्रुत आहेत. असा कुणी वारकरी नाही का नामदेव महाराजांची बाललीला माहीत नाहीत. आणि नामदेव महाराजांची सगळ्यात महत्त्वाची बाललीला म्हणजे नामदेव महाराजांचे वडील एकदा बाहेरगावी जाणार होते आणि ते बाहेरगावी जात असताना सांगितलं का नामदेवा तू विठ्ठलाला आज तू नैवेद्य ठेवून येत. आणि मग दामाजी शेट्टी निघून गेलेत आणि नैवेद्य ठेवण्यासाठी नामदेवांची आज बारी होती आणि नामदेव महाराज सकाळी तो नैवेद्याचा ताट घेऊन ते खिरीची वाटी घेऊन भगवंताकडे गेले. त्यांना माहीत नव्हतं का देव नैवेद्य खातो किंवा काय, फक्त नैवेद्य ठेवून यायला सांगितला. म्हणून नामदेव महाराज सकाळी सकाळी आणि मोठ्या आनंदाने त्या भगवंताच्या मंदिरात गेले. आईनं नैवेद्य करून दिला आणि नामदेव महाराज तो नैवेद्य घेऊन भगवंताच्या तिथे गेले आणि तो नैवेद्य ठेवला आणि भगवंताकडे बघायला लागले का कधी आपला येऊन नैवेद्य खाणार, कधी खाणार. आणि ते रुसले आणि देवाला विनंती करायला लागले, देवा अरे तो दररोज माझ्या वडिलांचा नैवेद्य खातो आणि आज माझा का खात नाहीत, तर तू नैवेद्य खाल्ल्याशिवाय मी घरी जाणार नाहीत, तुला यावंच लागल असं तो अट्टहासाना म्हणायला लागला. आणि देवाला त्याचं ते बोलणं खूप कौतुक वाटायला लागलं. आणि देवाचा तो निज भक्त होता. 4 युगापासून देवाची तिची संगत होती आणि देवाला त्याचं कौतुक वाटत होतं. आणि देवानं शेवटी त्या नामदेवाचं ते बाल बोलणं खूप देवाला भावलं आणि ते खूप गोड वाटलं. आणि देव प्रत्यक्षात त्या पांडुरंग त्या विटेवरून खाली आला आणि त्या नामदेवाचा तो नैवेद्य खाल्ला, खीर खाल्ली आणि नामदेवाला प्रेमानं जवळ घेतलं, कुरवाळलं आणि नामदेव मग ते रिकामा ताट घेऊन घरी गेला. असं झाल्यानंतर घरी गेल्यावर त्याच्या आईनं गोनाईनं विचारलं, अरे नामदेवा नैवेद्य कुठे आहे, दाखवून घेऊन यायचा असतो. तर नामदेव महाराज म्हणल्या, आई नैवेद्य तर देवानं खाल्ला, खोटं बोलतोस म्हणे, तू मोठा झाला म्हणे, खोटं बोलायला लागला. नाही आई म्हणे, खरंच नैवेद्य देवानं खाल्ला. आईचा विश्वास बसाना. मग वडील बाहेरून आले आणि आल्यानंतर सांगितलं का आज नामदेव नैवेद्य घेऊन गेला आणि तो म्हणतो की तो देवानं खाल्ला. नामदेवानाच खाल्ला असेल आणि तो देवाचं नाव सांगतो, खोटं बोलतो. वडिलांना विशेष वाटलं, असं कसं होईल, देव कुठं नैवेद्य खात असतो का. परंतु मग म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, उद्या आता मी नैवेद्य घेऊन जातो, बघू काय होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी दामाजी शेट्टी तो नैवेद्य तयार केला आणि नामदेवाला घेऊन ते गेलेत. बघू म्हणे नामदेवाच्या हातून नैवेद्य खातो का बघतो मी. आणि तिथे गेल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी नामदेवाने तो नैवेद्य ठेवला. दामा शेट्टी बाहेर थांबले. तिथं थांबले तर तो देव काय विटेवरून खाली येईना आणि तो काय नैवेद्य घेईना. मग नामदेव महाराजांनी परत विनंती केली का काल तुम्ही माझा नैवेद्य खाल्ला आणि आज तुम्ही माझा नैवेद्य खात नाही म्हणे, काही करा, माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास राहणार नाही, तर तुम्हाला माझा नैवेद्य खावाचं लागेल. असं परत 8 तास नामदेव महाराज करायला लागले. नामदेव म्हणाले, मी तुम्हाला भेटेन पण तुमच्या पिताजींना दिसणार नाही. तेव्हा ते म्हणाले, देवा तुम्ही कपटी आहात, मला खोटं पाडत आहात,
तुम्ही बाबासमोर नैवेद्य खाल्ला नाही तर माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास कसा बसणार? नामदेव महाराज म्हणले की जर माझ्या वडिला बाबाबरोबर तर बाबांसमोर जर नैवेद्य खाल्ल्याने तर त्याचा विश्वास बसणार नाही. तेव्हा मग भगवंताने परत नामदेव महाराजांची विनंती मान्य केली आणि पांडुरंग हसले आणि निज भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रकट होऊन तो नैवेद्य भक्षण केला. त्याच्या दर्शनाने दामाशेट्टी धन्य झाले. मग ते प्रत्यक्षात नैवेद्य खाल्ल्याला बघून दामाशेट्टीला खूप आनंद झाला. खरोखरच आपला जो मुलगा आहे हा खूप पुण्यवान आहे आणि ह्या मुलाच्या आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे खरोखरच आपलं काहीतरी भाग्य उजळलं हे दामाशेट्टीला कळून चुकलं. आणि मग दामाशेट्टी त्या मुलाला घरी घेऊन गेलेत आणि त्यांना घरी जाऊन सांगितलं गोनाईला का खरोखरच आपला नामदेव हा खूप महान हरिभक्त होणार आहेत आणि याच्या हाताने नैवेद्यानं याच्या हाताने प्रत्यक्षात पांडुरंगाने नैवेद्य खातला मी डोळ्यानं बघितलं. तर ते असं बघून त्या दोघा नामदेवाच्या आईवडिलांना दोघांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांना कृत्य वाटलं. या घटनेनंतर नामदेव पांडुरंगाचे निश्चिम भक्त आहे ते जाणून दामाशेट्टी व गोनाई त्यांच्यावर अधिकच प्रेम करू लागले. मग हे असं घडल्यानंतर तिथं पुढं नामदेवावर ते खूप प्रेम करायला लागले आणि नामदेव हळूहळू मोठा झाला आणि नामदेव महाराजांचं लग्न करायचं ठरवलं. नामदेव महाराजांच्या वडिलांची परिस्थिती खूप बिकट होती, ते शिंपी समाजाचे आणि मग त्यांनी आता त्याचं लग्न करायचं. लग्नाची सुद्धा खूप मोठी नामदेव महाराजांचं लग्न हा एकच खूप मोठा विषय आहे आणि त्यांचं जे लग्न आहे ते खूप मोठ्या थाटामाटात आणि भगवंतानं कसं केलेलं आहे तर याची खूप मोठी कहाणी आहे. कारण नामदेव महाराजांचे लग्न हा एक मोठा विषय आहे, चॅप्टर आहे. आणि या हरिविजय कथासारमध्ये नामदेव महाराजांचं लग्न शॉर्टकट सांगितलं तर त्यांचं राजाई नावाच्या स्त्रीबरोबर त्यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव राजाई होतं आणि त्यांच्या लग्नानंतरची एक घटना अशी घडली का त्यांना जो मुलगा झाला, पहिला मुलगा झाला नामदेव महाराजांना, त्याचं नाव नारायण होतं आणि त्या नारायणाच्या बारशाला प्रत्यक्षात पांडुरंग आले होते. असं त्यांना एक पुत्र झाला, त्याच्या बारशाला स्वतः पांडुरंग उपस्थित होते आणि त्याच्याच सांगण्यावरून या नूतन बालकाचे नारायण असे नामकरण करण्यात आले. त्या प्रसंगी प्रभूने त्या बालकाला व राजानं इतरांना आहेर केला. म्हणजे पांडुरंग प्रत्यक्षात तिथं आलेत आणि त्यांनीच सूचना केली की याचं नाव नारायण ठेवा. असा नामदेव महाराजांचा ग्रस्त आश्रम सुरू झाला होता. तर त्यांचे नामदेव महाराजांचं संसारात काय पहिल्यापासूनच लक्ष नव्हतं. त्यांना विठ्ठल भक्तीमध्ये ते सतत रममान राहायचे. त्याच्यामुळे त्यांचे घरचे हळूहळू त्यांना कंटाळायला लागलेत. त्यांना घरामध्ये संसारात सगळ्या गोष्टी कमी पडायला लागलात. त्यांना अगदी खायला अन्न पण वेळेवर मिळणार. आणि मग शेवटी गोनाई एक दिवस खूप त्या नामदेव महाराजांवर खूप ओरडलीत. त्यांना कपडे नीट नाहीत. राजाही म्हणले मी एवढ्या श्रीमंत घरातले असून मला नीट लुगडंसुद्धा नाहीत. असं म्हणल्यानंतर गोनाईने एक दिवस नामदेवाला खूप बोलली तर नामदेवा तू काहीच करत नाहीत. इतर वैष्णव सगळं करून परमार्थ करून प्रपंच करतात तर तू प्रपंचाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तो आमच्या कुळात जन्माला आला पण आम्हाला खूप वाईट दिवसामध्ये ढकलून दिलं तर आम्हाला हे तुझं काही पटत नाही. तू काहीतरी कर आणि घरामध्ये 2 पैसे आण. असं खूप नामदेवाला बोलल्यानंतर नामदेव तिथून निघाला आणि नामदेवाला पण खूप वाईट वाटलं आणि नामदेव देवाकडे गेला. देवाला म्हणला देवा तू षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे आणि मला एका खपट्यामध्ये तू माझ्या एका साधारण घरामध्ये मला जन्माला घातलं. म्हणला तुम्हा घरी गाई म्हशीन आम्हा घरी उंदीर घुशी अशा प्रकारचं आमचं दैन्य आहे. हे तू काय केलं म्हणेल आणि याच्यामुळं मला घरच्यांचे सगळ्यांचे बोलणे खावं लागतात. नामदेव महाराजांचे देवाचं खूप लढेवाळपणा होता आणि ते एकजीव होते. नामदेवाच्या हाकेला देव सारखे यायचे. म्हणजे टोटल त्या घटनेमध्ये असं दाखवलेलं आहे का नामदेव पांडुरंग परमात्मा नामदेव संघ भेटण्यासाठी 27 वेळा त्या विटेवरून खाली आलेले आहेत आणि 27 वेळा त्यांना भेटलेले बोललेले आहेत. तर अशा प्रकारे नामदेवाचं सख्वत देवाबरोबर खूप होतं आणि ते देवानं ऐकलं नामदेवाचं गारानं की नामदेवाच्या घरची परिस्थिती खूपच वाईट आहे. मग देवाने देव म्हणले ठीक आहे ऐकून घेतलं आणि देवाने एक रूप घेतलं, केशव शेठ नावाचं रूप घेतलं आणि नामदेव महाराज हे मंदिरातच बसून राहिले तर देवाला गाराणं करीत होते. नामदेव महाराज मंदिरातून बाहेरच जायला तयार नाहीत. त्या दरम्यान पांडुरंगाने केशव शेठ नावाचं एक शेठ झालेत आणि काही
द्रव्य होन वगैरे घेऊन असा मोठा एक शिपाई घेऊन त्या नामदेव महाराजांच्या घराकडे चालले. ते घराकडे जात असताना इतर लोक म्हणले, नामदेवाकडे एवढा मोठा शेठ कोण चालला बरं, कोण असेल बरं, नामदेवाची घरची परिस्थिती अगोदरच नाजूक आहे आणि याच्याकडे एवढा श्रीमंत माणूस कोण निघाला असेल. तर अशी चर्चा गल्लीमध्ये चालू होती. आणि असं असताना नामदेव महाराजांना तो केशव शेठ होते, ते नामदेवाचं घर विचारत त्यांच्या घरी गेलेत. तिथं घरी गेल्यानंतर तिथं विचारलं, नामदेव घरी आहेत का? तर तेव्हा त्यांची पत्नी राजाई होती. ते राजाई म्हणले, नामदेव घरी नाहीत आणि घरी आल्यानंतर तुम्ही या, आता तुम्ही माघारी जा, असं म्हणले. त्याच्यानंतर ते केशव शेठ म्हणले की मी नामदेवाचा मित्र आहे आणि नामदेवाला देण्यासाठी मी काही वस्तू आणलेल्या आहेत, ते मला देऊनच जायचे आहेत, असं म्हणल्यानंतर राजाने लगेच शब्द बदलावला आणि म्हणलं ठीक आहे या म्हणे. त्यांचा आल्या पाहुणचार केला ते केशव शेठ आणि त्यांच्याबरोबर असलेले आणि त्यांना पाणी दिलं आणि सर्व केल्यानंतर त्यांनी देवाने त्यांच्या थैलीमधून काही होन सोने दागिने काढले आणि ते दिले. म्हणले मी नामदेवाचा मित्र आहे म्हणे आणि हे नामदेवाला देण्यासाठी काही मी आणलेले आहेत. मला कळलं का नामदेवाची परिस्थिती खूप वाईट आहे म्हणून मी ते घेऊन आलो. मला माझा नामदेवाचा खूप मित्रप्रेम आहे. मग राजाईनं ते सर्व पाहुणचार केला आणि सगळ्यात शेवटी राजाई म्हणले, जेवायला तुम्ही जेवण करून जा. तर ते देवाने राजाईची मजा केली. ते म्हणे, तू इतक्या वेळ मला घरात घ्यायला तयार नव्हते, नामदेव आल्यावर घरी द्या आणि आता लगेच तुम्ही द्रव्य वगैरे बाहेर काढल्यानंतर तुम्ही मला जेवायची आणि पाहुणचार करायला लागलेत. मी आता नामदेव असल्याशिवाय मी जेवण करणार नाहीत, असं म्हणले आणि देव तिथून निघून गेलेत. आणि नंतर ते निघून गेल्यानंतर तिथं नामदेव तिथं बसलेलेच होते मंदिरामध्ये. नंतर घरामध्ये सगळं ते द्रव्य आल्यानंतर त्यांनी सगळं स्वयंपाक पाणी सगळं केलं आणि नंतर त्यांना खूप आनंद झाला गोनाई आणि राजाईला. परंतु नामदेव दिसत नाहीत. चांगला स्वयंपाक केला, कपडे बिपडे नवीन घातले आणि त्या नामदेवाला शोधायला गेल्यात. गोनाई शोधायला गेलं तर त्या मंदिरामध्ये ते बसलेले होते आणि रडत होते, देवाशी गाराणे गात होते. मग त्या गोनाई म्हणले, पांडुरंगा तू माझ्या नामदेवाला का लपवून ठेवलंस म्हणे, तो का रडतोस? आणि त्या देवालाच हे खडे बोल सुनवायला सुरुवात केली. असं म्हणल्यानंतर नामदेवाला देवाने पाठीमागं लपवलं होतं मंदिराच्या मागं. मग देवाने त्या नामदेवाला पुढं आणून त्या गोनाईच्या ताब्यात दिलं आणि म्हणले, जा घेऊन तुझ्या नामदेवा घरी. म्हणे तुझ्यामुळं आम्हाला वाईट दिवस आलेत म्हणे. नामदेवाचा मित्र आला, त्याने आम्हाला काही दिलं आणि ते नामदेवाला घरी घेऊन गेले. ते नामदेवानं बघितलं तर घरची सगळी परिस्थिती बदललेली होती. घरात स्वयंपाक होता, पुरणपोळीचा स्वयंपाक होता, कपडे बिपडे भरजरी होते. ते नामदेवानं बघितलं, नामदेवानं विचारलं ते हे कसं काय आलं? तर तेव्हा ते म्हणले, हे सर्व तुमचा जो मित्र आहे तो येऊन त्याने आम्हाला हे केशव शेठ नावाचा मित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला दिलं. असं म्हटल्यानंतर नामदेवाला त्याच्यातलं कळलं का हे केशव शेठ म्हणजे दुसरे कोण असून पांडुरंगाच स्वतः इथं येऊन गेलेत आणि त्यांनीच आपल्या हा घरामध्ये सगळा बदल केला. आणि त्यांनी नंतर त्यांना त्याचं देवाचे आभार मानले आणि नंतर वाईटही वाटलं का आपल्यासाठी देवाला एक केशव शेठ व्हावं लागलं आणि त्यांना आपल्याला हे आणून दिलं. घरीपर्यंत ते धान्याने भरलेले घर पाहून त्यांना मोठे नवल वाटले. राजाहीसुद्धा नम्रपणे बोलला, त्यांच्या संग नम्रपणे न बोलणारे नम्रपणे बोलायला लागले. त्यामुळे सर्व काय प्रकार आहे त्यांना कळेना. त्यांनी राजाकडे विचारणा केली तर पण खरे सांगितले तर आलेले धन ते वाटून टाकतील म्हणून त्या काहीच बोलल्या नाहीत. नामदेव महाराजांना ते सांगा ना अगोदर काय झालं, कुठून आलं. पण नंतर त्यांना कळलं तेव्हा नामदेवाच्या दाशी जनाबाई तेथे आलेत आणि त्यांनी सर्व प्रकार हा सांगितला. पांडुरंग केशव शेठ असे नाव धारण करून येथे आले होते, त्यांनीच येथे दिले असे सांगितलेत. आणि त्या समय त्यांच्याकडून समग्र हकीकत समजाच नामदेवांना रडू आले. मग नंतर नामदेवांना रडू आलं आणि ते आपल्यासाठी त्या जगतप्रभूंना त्रास झाला आहे, त्यांना रोचले नाही. त्यांनी ते होऊन गावातील ब्राह्मणांना वाटून दिलेत आणि त्या आपल्याला दिलेले जे द्रव्य होते ते सर्व ब्राह्मणामध्ये वाटून दिलेत आणि आपण परत पहिल्यासारखं उपाधी रहित झालेत. अशी नामदेव महाराजांची या हरिभक्ताची जी कहाणी आहे तर ती कहाणी देव आणि भक्त यांच्यामध्ये जी लीला असते, जे लाघव असतं, जे प्रेम असतं ते या कहाणीमधून दिसून येतात. भक्त आणि देव किती एकरूप असतात. देवाला भक्ताची काळजी आणि भक्ताला देवाची काळजी, असं त्यांचं जे नातं आहेत ते किती अतूट नातं आहेत. आणि या नामदेवासाठी देवाच्या मनामध्ये किती करुणा होती
नामदेवाला ते क्षणोक्षणी दर्शन द्यायचे, नामदेवाची सर्व समजूत काढायचे. अशा प्रकारे हा उद्धवाचा जो अवतार आहे नामदेव महाराज, आणि या नामदेव महाराजांची जी कहाणी हरिविजय कथासारमध्ये आली ते आपण संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न केला. त्या अधिक मासाचे निमित्त ही कहाणी ऐका, दुसऱ्यांनाही सांगा. चॅनल आवडला सबस्क्राईब करा. आपल्याला सर्वांना जय हरी.